तर मित्रांनो, मुंबई इंडियन्स संघाचा IPL मधील पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध पार पडला। तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाने दरवर्षीप्रमाणे IPLच्या पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना केला। तर मुंबई इंडियन्स संघाचा गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये 6 धावांनी पराभव झालेला। तर मुंबईला त्या मॅचमध्ये पाहिलं तर सूर्यकुमार यादवची कमी जाणवत होती। तर अशात तसं पाहिलं तर सूर्यकुमार यादव इंज्युअर असल्यामुळे IPLचा पहिला सामना खेळू शकला नव्हता। पण आता मित्रांनो, सूर्यकुमार यादव दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा खेळू शकणार नाही अशी माहिती समोर येते। मग अशात यामागील कारण काय तर हेच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा। खरं तर बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीने सूर्यकुमार यादवला दुसऱ्या मॅचसाठी देखील फिटनेस प्रमाणपत्र दिलेलं नाही। गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला हैदराबाद विरोधातील मॅचपूर्वी हा एक मोठा धक्काच बसलेला आहे। तर स्पोर्ट्स तकच्या एका रिपोर्टनुसार सूर्यकुमार यादवची दुसरी फिटनेस टेस्ट ही करण्यात आलेली आहे, ज्यात खरं तर सूर्यकुमार यादवला नॅशनल क्रिकेट अकॅडमीकडून क्लीन चिट मिळाली नाहीये। तर सूर्यकुमार यादवची फिटनेस टेस्ट 21 मार्चला करण्यात आली होती, ज्यात सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीसाठी गेल्या 2 आठवड्यांपासून तयारी सुरू करण्यात आलेली। मात्र सूर्यकुमार यादवला अद्याप फिटनेस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळालं नाहीये। तर सध्या IPL मध्ये न खेळण्यामागील खरं कारण पाहिलं तर जून महिन्यात T20 वर्ल्ड कप हा सुरू होणार आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव T20 मधील भारताचा आघाडीचा फलंदाज असल्याने त्याच्या फिटनेसबाबत BCCI धोका पत्करण्याची मनस्थितीत नाहीये। त्यामुळेच कोणतीही घाई न करता सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल काळजी घेतली जात आहे। सूर्यकुमार यादव पाहिला तर काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना इंज्युअर झाला होता, ज्यात सूर्यकुमार यादवला हर्नियाचा त्रास असल्याचं सांगण्यात आलं होतं। मग सूर्यकुमार यादवने जर्मनीला जाऊन जानेवारी महिन्यात उपचार घेतले होते। यानंतरून एका महिन्यात तो फिट होईल असा अंदाज वर्तवला गेला होता। मात्र अजूनही सूर्यकुमार यादव फिट नसल्याचं समोर येते। हेच कारण आहे की सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाकडून आपल्याला खेळताना दिसणार नाहीये। खरं तर तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा उद्या सनरायझर्स हैदराबाद या संघाविरुद्ध हैदराबादमध्ये सामना होणार आहे, ज्यात दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता। आता उद्याच्या मॅचमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीमचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल। तर अशा सूर्यकुमार यादव फिट नसल्यामुळे मुंबई इंडियन्स संघासाठी हा एक मोठा धक्काच आहे। त्यामुळे आता मग मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबाद या संघाविरोधात कोणत्या खेळाडूला संधी देईल हे पाहावं लागेल। तर मग अशात तुम्हाला काय वाटते, कोणत्या खेळाडूला मुंबई इंडियन्स संघाने संधी द्यायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। आणि मित्रांनो, याशिवाय आता राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुख बनवलं जाऊ शकतं अशी ऑफर भाजपने त्यांना दिलेली। मग याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।